अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो भगवान सूर्यदेवाच्या उपासनेनिमित्त होणार आहे। तर आपल्या जीवनामध्ये शत्रू जास्त प्रमाणात वाढत असतील, आपल्या पाठीमागून आपले शत्रू आपल्या पाठीमागे काही ना काही कटकारस्थान करत असतील, त्याचा नाश करण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जे काही हाडांचे रोग असतील, आजार असतील, त्याचा नाश करण्यासाठी विशेषतः कर्करोग असेल किंवा उष्णताच्या रिलेटेड म्हणजे निगडीत जे काही रोग असतील, आजार असतील, त्याचा नाश करण्यासाठी देखील भगवान सूर्यदेवाची उपासना केल्याने आपल्याला नक्कीच लाभ प्राप्त होतो। नवग्रहांमध्ये जे ग्रह आहेत, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, प्लुटो, म्हणजेच अशा ग्रहांमध्ये भगवान सूर्यदेवाला सगळ्या ग्रहांचा राजा म्हटलेला आहे। आणि विशेष म्हणजे हाडांचा कारक म्हणजे भगवान सूर्यदेव, सूर्यग्रह, ज्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार संकट येत असतील, वारंवार अपमान होत असेल, ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत, नोकरी करत आहोत, व्यवसाय करत आहोत, तिथे देखील आपला कुठेतरी लॉस होत असेल, कुठेतरी आपला तोटा होत असेल, त्यासाठी भगवान सूर्यदेवाची उपासना केल्याने आपल्या जीवनामध्ये तरक्की होते। आपल्या जीवनामध्ये जो दुःखांचा अंधार झालेला आहे तो भगवान सूर्यदेवाच्या उपासनेने तो अंधार कायमपणे मुक्त होतो। म्हणजेच भगवान सूर्यदेव हा राजा आहे। ज्या व्यक्तींच्या शरीरातील वारंवार हाडे दुखत असतील, वारंवार कितीही दवाखान्यामध्ये गेले, कितीही उपचार केले, कितीही मोठ्या मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, तरीही काही प्रमाणात काही लोकांचे हाडं दुखणं हे राहत नाही। तर त्यासाठी भगवान सूर्यदेवाची उपासना अत्यंत प्रभावशाली मानलेली आहे। तर त्यासाठी सूर्य कवच आहे, आदित्य हृदय स्तोत्र आहे, श्री सूर्याष्टक आहे। यामधील कोणतीही आपण उपासना केली तरी ती भगवान सूर्यदेवांपर्यंत पोहोचते आणि भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो। आणि घरातील कुठल्याही एका व्यक्तीने जरी भगवान सूर्यदेवाची उपासना केली तरी त्या उपासनेचं फळ पूर्ण घराला आणि सर्व कुटुंबाला लाभतं। म्हणून भगवान सूर्यदेवाची उपासना ही आपण नक्कीच करावी। तर ही भगवान सूर्यदेवाची उपासना कशा पद्धतीने करायची आहे, तर आपण रोज स्नान झाल्यानंतर जो भगवंताला नियमित दर्शन करतो, नमस्कार करतो, त्याचप्रमाणे अंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर देवघराजवळ किंवा आपल्या घरातील देवांसमोर बसून एका प्लेटमध्ये आपल्याला अगरबत्ती लावायची आहे आणि त्या अगरबत्तीचा अंगारा म्हणजेच उदी त्या प्लेटमध्ये पडली पाहिजे। अशा पद्धतीने ती अगरबत्ती आपल्याला त्या प्लेटमध्ये लावायची आहे आणि भगवान सूर्याष्टकाचे आपल्याला पठण करायचे आहे। तर ते पठण करत असताना, पाठ झाल्यानंतर जी उदबत्तीचा अंगारा त्या प्लेटमध्ये पडेल तो अंगारा आपल्याला पाण्यामध्ये मिसळायचा आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना द्यायचं आहे। असे केल्याने आपल्या शरीरातील जे काही आजार असतील ते लवकरात लवकर दूर होतील। जे काही कर्करोगासारखे आजार असतील ते देखील कमी होण्यास, त्या आजारापासून सुटका होण्यासाठी, आजार कमी होण्यासाठी देखील आपल्याला मदत होईल। ही साक्षात भगवान सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर आपल्याला नक्कीच लाभ प्राप्त होईल। पुढे स्क्रीनमध्ये आपल्याला सूर्याष्टक दिलेले आहे। माझ्यासोबत आपण ते वाचू शकता, बोलू शकता, त्याचे पठण करू शकता किंवा ऐकल्याने देखील आपल्या पापांचा नाश होतो, आपल्या दुःखांचा नाश होतो। तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। सप्ताश्वररथमारूढं प्रचंडं काश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं। लोहितमृतमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं। त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मा विष्णु महेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं। बृंहितं तेजपुञ्जं च वायुमाकाशमेव च प्रभुं च सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहं। बन्धुकपुष्पसङ्काशं हारकुण्डलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं। तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजप्रदीपनं महापापहरं देवं
तं सूर्यं प्रणमाम्यहं तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहं सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम् अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान् भवेत् आमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्म दरिद्रता स्त्रितैलमधुमासानि यत्सज्जेतु रविर्दिने न व्याधिः शोकदारिद्र्यं सूर्यलोकं स गच्छति इति श्रीसूर्याष्टकस्तोत्रं संपूर्णम्. सूर्याष्टकाचे पठन झाल्यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे आणि 11 वेळा ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः हा जप करायचा आहे आणि भगवान सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. असे केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील. उष्णताच्या रिलेटेड म्हणजेच उष्णताच्या निगडीत जे काही आजार असतील ते देखील कमी होईल. ही सर्व उपासना झाल्यानंतर जो काही उदबत्तीचा अंगारा आपल्या प्लेटमध्ये पडलेला असेल तो अंगारा त्या एका छोट्याशा फुलपात्रामध्ये पाणी घेऊन तो मिसळायचा आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि सर्वांच्या डोक्यावर थोडंसं शिंपडायचं आहे. आणि त्यासोबतच ओम सूर्याय नमः हा देखील जप आपल्याला 11 वेळा करायचा आहे आणि भगवान सूर्यदेवाची प्रार्थना करायची आहे की आमच्यावरील सर्व संकटे दूर करा, जे काही आजार असतील ते देखील दूर करा आणि आमच्या शत्रूंचा नाश करा. हा उपाय केल्याने नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल, आपले आजार दूर होतील आणि आपल्या शत्रूचा नाश होईल. ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ते देखील आपले काम पूर्ण होईल आणि मान सन्मान वाढेल आणि भगवान सूर्यदेवाची आपल्यावर कायमस्वरूपी कृपा दृष्टी राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.